आणि ते एवढं सुंदर म्युझिक, फूड, एम्बियन्स ओके. आणि नेचरचा जो ब्लेंड होता तो खूप अप्रतिम होता. नमस्कार. नमस्कार. हे बघा कालपासून तुम्हाला 2-3 वेळा हे सगळ्या मंडळींना भेटतोय. सगळे मस्त छान फॅमिली आहे. सर काय नाव आपलं? माझं नाव धर्मराज पैनुली आहे ओके. अरे वा. आणि माझी फॅमिली वाईफ ज्योती ओके. आणि आद्या. पिल्लू नमस्कार. नमस्कार. आद्या दीदी नमस्कार. नमस्कार. काल भरपूर तुम्ही सगळेजण म्हणजे ही भरपूर खेळत होते तिकडे ते संगीत खुर्ची वगैरे काय काय सगळं चालू होतं. तर तुम्ही काल तंबूमध्ये होता. तुमचं कसं काय? आम्ही मुद्दामून तंबू केला. इथे ओके. सगळं सोय आहे. ते आर्टिफिशियल पॉन्डमध्ये सगळं रो हाऊसेस वगैरे पण आहेत. तंबूचा असा होता करण्यापेक्षा म्हणजे की तिकडे वारा आणि नैसर्गिक जे सुरम्य वातावरण होता आणि तिकडे अरेंजमेंट तुमचा डीजे आणि ईच अँड इंडिव्हिज्युअल झाडाला तुम्ही लाईट जर लावली अच्छा. आणि ते एवढं सुंदर म्युझिक, फूड, एम्बियन्स ओके. आणि नेचरचा जो ब्लेंड होता तो खूप अप्रतिम होता. आणि नेचरचा आतमध्ये राहून आम्हाला असा कनेक्टेड वाटलं. ओके. आणि इथे तुम्ही जे ब्लेंड केला आहे, आपल्या स्पिरिच्युअलिटीचा केला आहे, मल्लखंबचा केला आहे, आधुनिकता आहे पण ते जर तुम्ही ते गावाचा आणि सगळ्या गोठ्या वगैरे हे सगळं ते तुम्ही ब्लेंडिंग केलं आहे खूप चांगलं आहे. आणि इथे लोक पण खूप आनंद घेतात. आणि आम्ही तिथे गोठ्यात जाऊन मिल्किंग करू शकतो, त्याचा टेस्ट घेऊ शकतो. जे मिल्क घेतलं आहे ते खूप म्हणजे अप्रतिम, स्पीचलेस. ऑफकोर्स आपले तंबू कम्फर्टेबल होते किंवा नव्हते. आपले काय एवढे फार लक्झुरियस तंबू नाही आहेत किंवा बेसिक आहेत. तर तुम्हाला कसं काय वाटलं तंबूमध्ये? सर मी तुम्हाला करेक्ट करेल. इथे आम्ही लक्झरीसाठी नाही आलो. आणि तुम्हाला सांगतो इको फ्रेंडलीनेस इट्स नॉट लक्झरी थिंग, इट्स अ नेसेसरी थिंग. बरोबर. आणि लक्झरी वगैरे हे सगळ्यांना ते आपल्या मनाच्या स्थिती आहेत. बरोबर. तुम्ही मातीमध्ये झोपून पण लक्झरी फील करू शकतो, ते आपल्या मनात आहे. आणि तुमचं जे अरेंजमेंट आहे, तुम्ही रिव्हर्सच्या बाजूला ते तंबूचे अरेंजमेंट, लाईटिंग्स, ईच अँड इंडिव्हिज्युअल, तुम्ही झाडाला लाईट लावला आहे, बार्बेक्यू, म्युझिक, गिटार, संगीत खुर्ची. आणि ते लोक कनेक्ट होतात. आणि सकाळी उठून सनलाईट बघणं, कायाकिंग बघणं, ते सगळे बत्तक पक्षी वगैरे कसं मासे पकडतात पाण्याच्या आतमध्ये. बरोबर, बरोबर. सगळं जे सुरम्य दिसलं तुम्हाला सकाळी ते पक्षी सगळे जाऊन ते सकाळी भरपूर खंडे असतात ते किंगफिशर जाऊन ऍक्च्युली जे मासे पकडतात. बघितलं आपण, डक्स बघितलं आपण, क्रेन बघितलं. येस. आणि तुमचे जे डक्सचे जे तुम्ही तिकडे पाळीव डक्स ठेवले आहेत ते सगळे आले, ते त्यांचं ते पडपड, पंख असे पडपड. पडपड पडपड ते रिलॅक्स होतात. ते आम्ही बघितलं सगळं. आम्ही तुमच्या ड्रॅगन फ्रूटची शेती बघितली, हल्दी वगैरे, ते सगळे फ्रूट्स, फ्लावर्स, एवढा चांगला हे आहे. ते सांगत होते त्याने पूर्ण आपल्याला एक्सप्लेन केलं की हे वाले कोणते फळ आहे, काय आहे, हळद आहे, काय आहे. दॅट मीन्स यु नो people are very connected to whatever they do over here. I was even complimenting that today in the morning that it is not just, you know, they are working, they are doing it as if, you know, they own this place. Yes. And Sense of ownership त्यांना ते वाटायला sense of पाहिजे. ownership is there. They are connected with the animals, and the animals also, you know, feel connected to everyone. Like हम लोग आज जब मॉर्निंग में we were sitting with the goats, the goat is like just looking at us and relaxed. They are not hurting or anything. Coming over here in between the animals, we come to know that, you know, nature is far beyond than what we actually predict. Yes, and it's a sense of abundance which we get. Nature is abundant with energy and the feel. Only you have to just connect. That's true. हा तो महेश. गिटार महेश आमचा तो हॉडन. नमस्कार. तो गिटार पण वाजवत होता आणि तोच ते आपल्या ह्याचं पण बघतो. आपले जे शेल्स जे आहे ना, मोती बनवतात. हनी या खूप अरेंजमेंट. सगळ्या He was ठिकाणी. so comfortable while picking up that tray of honey, you know, these bees. And very well he said at that time that bees cannot hurt us unless we go and hurt them. So that is with all respect to all the animals. Whether ostrich is very, you know, kind of thing कि आपके पीछे भागेगा, आपको डराएगा, everything. But right now people are feeding the leaves. पकडे हुए हैं. Iguana is also a wild animal, but very tamed over here. Yes. आणि ते सिमेंट आणि वीटचा जंगलापासून आपल्याला इथे वेळ द्यावं आणि आपल्या बॉडी आणि सोलला कनेक्ट करून घ्यावं. ते खूप चांगलं. दॅट्स सो नाईस ऑफ यू. थँक्यू थँक्यू सो मच. किती छान तुम्ही आम्हाला सगळं सांगितलं. थँक्यू सो मच. थँक्यू. भेटू आपण लवकरच नक्की.